चला तर मग मंडळी, आज आपण तयार करणार आहोत कैरीची कढी। उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे। सध्या कैरीचा सीझन आहे, तेव्हा झटपट बनणारी ही कैरीची कढी आपण कशी बनवायची ते पाहूया। एक मध्यम आकाराची इथे कैरी घेतलेली आहे। देठाकडचा भाग काढून टाकायचा। यानंतर कैरीची साल आपण काढून टाकणार आहोत। कैरी चांगली स्वच्छ करून घ्यायची आणि यानंतर कैरीला स्वच्छ धुवून आपण किसून घेणार आहोत। तुम्हाला जर किसायचा त्रास होत असेल तर तुम्ही ह्याचे बारीक बारीक तुकडे देखील करू शकता। ओबडधोबड कैरी चांगली चिरून घेऊ शकता। इथे मी कैरीची स्मूथ पेस्ट व्हावी म्हणून किसून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व कैरी काढून घेतलेली आहे। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे बेसन। तर इथे मी 2 टेबलस्पून इतकं बेसन घेणार आहे। यामध्येच आता आपल्याला पाणी घालायचं आहे। तर साधारणपणे अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि ह्याची एक स्मूथ पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। ही पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊया आणि फोडणीची तयारी करू। एक पळी तेल कढईमध्ये घेतलेलं आहे। तेल गरम झालं की 4-5 लसूण पाकळ्या इथे मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या। मेथी दाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, जिरं अर्धा चमचा, कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, चांगलं परतून घेतलेलं आहे। 4 हिरव्या मिरच्या, 4 लाल सुक्या मिरच्या ह्यामध्ये घातलेल्या आहेत। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव टीस्पून इतकं हिंग घातलेलं आहे, पाव टीस्पून इतकी हळद घातलेली आहे आणि ही मस्त फोडणी तयार करून घ्यायची। यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं आणि जी पेस्ट आपण तयार केली होती ती घालायची आणि गरजेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे की आपली ही कैरीची कढी मस्त अशी तयार होईल। कैरीची कढी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता, चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता। मस्त अशी चटपटीत लागते। ह्याचा चटपटीतपणा वाढवण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये साखर घातलेली आहे। भरपूर अशी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची आणि ही कढी बघा किती मस्त तयार झालेली आहे। भाजीची गरजच नाहीये, एक 5 मिनिटात तुमची ही कढी तयार होते। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्रीतीसमय रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय बाय।